बाबा आमटेंच्या आनंदवनमध्ये नव्या ऊर्जा, नव्या प्रेरणा अनेकांना गवसतात। तर गेल्या 17 वर्षांपासून इथं काहींना नवी दृष्टीही मिळते। हो, मुंबईच्या जे हॉस्पिटलचे डीन, प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाने यांनी जणू हा वसाच घेतलाय। फक्त चंद्रपूरच नाही तर विदर्भ आणि इतर भागातून अनेक जण आनंदवनात येतात। मला डोळ्यांना चांगलं दिसून राहिलं, ऑपरेशन केलं होतं। मुख्य म्हणजे मुंबईचे डॉक्टर एकदम नावाजलेले आहेत, त्याच्यानं इथं बरेच लोक येतात ना, नाही गरीब येतात, चांगले येतात, श्रीमंत येतात, सर्वजण इथे करतात ना। या ठिकाणी मी कारंजापाशी काकडशिनी माझं गाव आहे, तिथून मी आलो, ताईकडे आलो आणि तिथून इथं भरती झालो। 24 तारखेला भरती झाल्यानंतर डॉक्टर चांगला, व्यवस्था चांगली, काहीच नुपर नाही, कशाचाच नुपर नाही, जेवणात नुपर नाही, कायच्यात नुपर नाही, माणसानी नुपर नाही, सर्व लोक व्यवस्थित, लोक गादी झोपाले, चादर गादीवर चादर सर्व वगैरे बरोबर। डॉक्टर लहाने आले ते मला मित्राने सांगितलं की मी करून आला गेल्या वर्षी, तुम्ही बी चला, इकडे चांगलं उपचार होते। आणि जे लहाने साहब आणि त्यांचे स्टाफ है उधर से के वॉलंटियर तक यहाँ के बच्चे लोग इतनी सेवा किया है कि हम उसको भूल नहीं सकते जिंदगी भर। डॉक्टर लहाने यांची टीम 2-3 नव्हे तर तब्बल 18 तास मोफत डोळ्यांवर शस्त्रक्रिया करते। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवस देता देता घेणाऱ्याचे हातच घ्यावे, या कवितेच्या आशयानुसार कुष्ठरोग्यांचे दैवत असलेल्या बाबा आमटे यांचे हात घेत डॉक्टर तात्याराव लहाने यांनी आनंदवनामध्ये तब्बल 1900 ऑपरेशन्स करण्याचा विक्रम केला आहे। या ऑपरेशन्सनुसार जवळपास हजारो लोकांना नवी दृष्टी मिळाली आहे। पहाटे 3 पर्यंत चालणाऱ्या या ऑपरेशन्समुळे विदर्भातल्या कानाकोपऱ्यातल्या गरीब आणि सामान्य कुटुंबातल्या अनेकांना दृष्टी प्राप्त झाली आहे। हजारोंच्या वर अनेक गरजूंनी या सेवेचा लाभ घेतला। बाबा आमटेंचं आनंदवन हे हेल्थ कॅपिटल करण्याचं स्वप्न होतं, त्यातूनच हे काम होत असल्याचं डॉक्टर तात्याराव लहाने यांनी सांगितलं। ऑपरेशननंतर डोळे जातात, तसा एकही माणसाचा डोळा आतापर्यंत गेलेला नाही आहे, तर ते वेगळी पद्धत वापरून त्यांच्यावर काळजी घेऊन, कारण आम्ही त्यांना ॲडमिटच ठेवतो 1.5 महिना, आणि त्यांच्यावर डॉक्टर विजय पोळ आहेत, शीतल आहे, हे सगळेजण त्याच्यावर काम करत असतात। तर हा आनंदवनचा जो हा एक प्रवास आहे, हा 17 वर्षाचा आहे। या प्रवासामध्ये आनंदवनचा खूप मोठा सहभाग असतो। आनंदवनमध्ये डॉक्टर शीतल, कौस्तुभ आणि भाऊ आणि वहिनी आणि डॉक्टर विजय पोळ यांची टीम ही सगळी काम करत असते। त्याचबरोबर त्यांचं ॲडव्हर्टाईज करायचं काम तेच करतात। रुग्ण इथं आल्यानंतर यांना 100% रिझल्ट दिले जावे, हा आमचा दंडक असतो। आणि डॉक्टर रागिनी पारेख ज्या माझ्यावर असतात त्यांचा हा दंडक आहे की सर्वच रुग्णांना दिसलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी सगळं डिस्पोजेबल वापरणं, ट्रक भरून सामान मुंबईहून आणणं, आय केअर चॅरिटेबल ट्रस्टची मदत घेणं, कारण आय केअर चॅरिटेबल ट्रस्ट हे त्याच्यात मदत करत असलं तरी डॉक्टर रागिनी सर्व काम करतात। म्हणजे इव्हन म्हणजे औषधं जमवण्याचं किंवा ज्या सगळ्या गोष्टी एका पेशंटच्या मागं 2000 रुपये खर्च, हा सगळा जमवण्याचं काम रागिनी करत असते। आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे येऊन हे शिबिर काढतो। तर या शिबिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की आतापर्यंत इथे सर्वच रुग्णांना दृष्टी येते। एक मी नेहमी सांगत असतो, बाबा जिथे राहिले त्यांच्या पुण्याने पावन झालेली ही भूमी आहे, आणि त्यामुळे इथं जे काही रुग्ण येतात त्या रुग्णांना दृष्टी येतेच। पहिल्या वर्षी पुन्हा 513 ऑपरेशन झाले, बाहेरचे रुग्ण इथं आले, आणि त्या वर्षी बाबा आले होते। मग बाबांनी सांगितलं की मला हे हेल्थ कॅपिटल करायचं आहे, तुम्ही शिबिराला येत चला, आणि आम्ही येत राहिलो। हे आमचं 17 वर्ष आहे। आतापर्यंत आम्ही 1,62,000 रुग्ण इथं तपासले आहेत, त्यांच्यावर उपचार केले आहेत। 22,008 रुग्ण गतवर्षीपर्यंत आम्ही त्यांच्यावर शस्त्रक्रिया केल्या होत्या। यावर्षी आतापर्यंत आम्ही 1266 रुग्णावर मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत, आणि आज पुन्हा 700 रुग्णांना 800 रुग्णांना आम्ही ॲडमिट केलं आहे। आतापर्यंत आम्ही 2000 कुष्ठरोग्यावर शस्त्रक्रिया केल्या आहेत।
या शिबिरात येणाऱ्या पेशंटवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांनी उपचार आणि ऑपरेशन केलं जातं। एक ट्रक भरून औषधं मुंबईतील सामाजिक संस्था आय केअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिरासाठी आणली जातात। मला आठवते आजच कोणी सांगत होते की ज्या दिवशी तू पहिले 100 केले त्या दिवशी सकाळी बाबांना पाया पडायला गेली होती तर त्यांनी तुझा हात धरला होता। त्यांना माहिती होतं का नाही माहिती नाही। मी जेवढे जास्त शस्त्रक्रिया केलेत ते आनंदवनपासूनच केलेले आहेत आणि इथे येऊन एक मनाला खूपच म्हणजे पीस वाटते आणि हे कार्य खरंच खूप महत्त्वाचं आहे। मुंबईचं काम जरही आपण सोडलं 7-8 दिवसात मुंबईचं काम राहून जात नाही आणि मुंबईचे लोक तिथे 2000 डोळ्यांचे डॉक्टर आहेत आणि त्यात बरेच हॉस्पिटल्स आहेत तिथे जाऊ शकतात, पण इकडची माणसं घाबरतात, ते येत नाही आणि ते दरवर्षी थांबतात की डॉक्टर लहाने सर येतील, कारण त्याचे जे रिझल्ट्स आहेत रिझल्ट्स फार महत्त्वाचे आहेत। आम्ही किती संख्या करतो ते महत्त्वाचं नाही आहे, पण प्रत्येक पेशंटला 100% म्हणजे आज आपण जे सामान इथे वापरतो, गेल्या महिन्यात माझी मम्मीचे दोन्ही डोळे ऑपरेशन झालेत, लहाने सरांनी केले, तीच सिरिंज, तोच ड्रेप, तीच वस्तूंनी माझी मम्मीचं ऑपरेशन केलं आणि तेच इकडचे लेप्रसी पेशंट असतील, कधी कधी बसस्टॉपवरून आणलेले भिकारी असतील, त्यांना पण तोच सामान वापरून त्याच पद्धतीने सर्जरी करतो, हे महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे वेगळेपणापेक्षा मी म्हणेन की ज्या पद्धतीने ते कन्सिस्टंटली ते काम करतायत तेच स्टँडर्ड्स, तशीच पद्धत आणि हळूहळू ते ज्या पद्धतीने डिजिटल होऊन आता पूर्णपणे जो कॅम्प डिजिटल आहे आमचा, ते फारच मला वाटतं की कॅम्पचं मोठं वैशिष्ट्य आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आमच्याकडे येणारा पेशंट मी म्हणते की दलितातला दलित आणि पीडितातला पीडित असा लेप्रसी पेशंट आहे। आमच्याकडे रस्त्यावरचे भिकारी येतात, खेड्यातले म्हातारे आजी आजोबा येतात ज्यांना आधार नसतो, ह्या सगळ्या पेशंटला इक्वली ट्रीट केलं जातं। म्हणजे मॅडम जसं म्हणाल्या की लग्नासारखं वातावरण आहे, अक्षरशः तुम्हाला मंडप दिसेल, लोकांची सेवा दिसेल, तर ह्या सगळ्या टीम्समध्ये एक म्हणजे अद्भुत असं कोऑर्डिनेशन असतं। आमची आनंदवनची साधारण 100-150 लोकांची टीम आहे। कॉलेजमधली मुलं आम्हाला 150 मुलं मिळतात, त्याच्यानंतर आय केअरची 40-50 लोक आणि जेची तर पूर्ण टीम। आता ही टीम खरं म्हणजे वर्षभर एकमेकांशी कुठल्याही माध्यमातनं असा विशेष संपर्क साधत नाही। सर येतात, मॅडम येतात, जातात, पेशंट बघतात, पण जे फायनल आउटकम आहे की इतकं परफेक्टली प्रत्येकाला माहिती आहे की मला काय करायचं आहे की त्यामुळे ते घडून येतं। म्हणजे मला तर खूपदा वाटतं की या कॅम्पमध्ये अशी खूप वेगळी स्पिरिच्युअलिटी आम्हाला अनुभवायला मिळते की ज्याला आपण खरी सेवा म्हणतो, की म्हणजे सेवा म्हणजे काय की मोठी दाढी वाढवून खाडीची अगदी झोळी घेऊन जाण्याची गरज नाही आपल्याला। सेवा ही कुठल्याही माध्यमातून होते आणि दुसरं की ह्या सर्व म्हाताऱ्या माणसांना जर ते फील झालं की हो माझी वेगळ्या पद्धतीने सेवा होते, जे ते बोलून दाखवतात, मला वाटतं ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। देव असतो की नसतो यात न पडणारी ही माणसं, माणसामध्येच देव पाहून ते आनंदित होतात। आनंदवनाचा तो गुणधर्मच आहे म्हणा। देवाला न मानणाऱ्या या लोकांमधून खऱ्या अर्थाने देवच लोकांना दृष्टी देतोय हे विशेष। व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, चंद्रपूर। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आनंदवनातल्या नेत्र शिबिरात आपलं स्वागत आहे। आपण बघू शकतो की आनंदवनातल्या नेत्र शिबिरामध्ये या वर्षी एकट्या 1950 लोक जे आहेत ते या ठिकाणी आले आणि त्यांना या ठिकाणी डोळे जे आहेत ते पुन्हा एकदा त्यांचे डोळे जे आहेत ते व्यवस्थित झालेले आहे। नेत्रहीन हे लोक नव्हते, पण नेत्रहीन जरी नसले तरी या लोकांना डोळ्यांनी बरोबर दिसत नव्हतं, त्यामुळे या लोकांना नेत्रहीन होण्यापासून वाचवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आता लहाने यांच्या टीमने केलं आहे।
आहे. डॉक्टर साहेबांनी फक्त या ठिकाणी लोकांचे डोळे वाचवले नाही, तर डॉक्टर साहेबांनी नवं आयुष्य या लोकांना दिलं आहे. डॉक्टर साहेबांसोबत जी टीम आहे त्या टीमनं 17 वर्षापासून या ठिकाणी अहोरात्रपणे अशा पद्धतीने ऑपरेशन्स केले आहे आणि यावर्षी जवळपास 1950 ऑपरेशन्स केले आहे. आतापर्यंत आपण बघू शकतो की जवळपास 26,000 ऑपरेशन झाले आणि जवळपास लाखांच्या वर पेशंट या ठिकाणी आले आणि त्या पेशंटनी या ठिकाणी निःशुल्क पद्धतीनं या ठिकाणी त्यांची सोय झालेली आहे. या ठिकाणी बघू शकतो की हजारोंच्या संख्येमध्ये पेशंट आहे घरी चाललेले आहेत. जाणून घेऊया पुन्हा एकदा आणि या संदर्भात काय आता यापुढे होणार आहे. लाने साहेब, यापुढे काय होणार आहे? आता जवळपास 26,000 पेशंट झालेले आहेत, लाखो पेशंट्स आतापर्यंत या ठिकाणी आलेत आणि लोक वाट पाहत असतात. या पुढची मोहीम तुमची काय आहे आणि मिशन तुमचं काय आहे? नाही, आता आपण जे आनंदवनामध्ये बघतो आहे तर आज आपण जवळपास या वेळेस 1905 लोकांचे ऑपरेशन केले आहेत. दरवर्षी आपण असेच 1800, 1900, 2000 पर्यंत ऑपरेशन करतो आणि इथं जे लोक येतात ते 10-11 हजार लोक येत असतात. आतापर्यंत आम्ही 1.5 लाखाहून अधिक रुग्ण तपासले आहेत आणि तपासल्यानंतर या लोकांचं आम्ही गेली 10 दिवस इथं ऑपरेशन करत आहोत. याच्यामध्ये ज्यांना अंध झाले होते असे 108 लोक आहेत, ज्यांना अजिबात दिसत नव्हतं त्यांना दृष्टी आली आहे. ज्यांचा एक डोळा अंध झाला होता अशा 1905 लोकांचं ऑपरेशन आपण इथं केलं आहे. पण आता हे यांची जी संख्या पाहिली, यावेळेस आम्ही फक्त 2100 लोकांना ॲडमिट करू शकलो, पण 2000 लोक मोतीबिंदू असतानाही घरी पाठवायला लागले. तर आम्ही असा विचार करतो आहे की इथे महिन्यात किंवा 2 महिन्यात एकदा येऊन इथं जो बॅकलॉग आहे हा बॅकलॉग काढावा. इथं जे अंधत्व येतं हे वर्षभर आमची वाट बघत बसतात, हे त्यांनी वाट बघू नये आणि त्यांना लवकरात लवकर आम्ही ऑपरेशन करावं याचा आम्ही विचार करत आहोत. पण या भागामध्ये मला असं वाटतं की हे जे जिल्हे आहेत, समजा चंद्रपूर, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या भागातले हे रुग्ण आहेत, तर या भागामध्ये बॅकलॉग खूप जास्त आहे. त्यामुळे इथं मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया होण्याची गरज आहे आणि आनंदवनमध्ये तसं आम्ही केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहोत. नागपूर आता हेल्थ कॅपिटल बनण्याच्या मार्गावरती आहे. एम्स येत आहे, मोठे मोठे हॉस्पिटल आहे, कॅन्सर इन्स्टिट्यूट येत आहे, पण हेल्थ कॅपिटल आनंदवन करण्याचा या ठिकाणी मानस आहे. तो मानस जो आहे तो या ठिकाणी जवळपास 26,000 लोक आतापर्यंत आलेले आहेत. लाखो लोक या ठिकाणी येतील. ज्या पद्धतीनं हेल्थ कॅपिटल आनंदवन व्हावं, आमटे परिवार असो, तुम्ही पण आमटे परिवारातले आहात, तर आनंदवन हेल्थ कॅपिटल करण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार आहेत? नाही, कसं आहे की आदरणीय बाबांची इच्छा होती की हे आनंदवन हे फक्त कुष्ठरोगांच्यासाठी राहू नये, तर ते हेल्थ कॅपिटल हे त्यांचं स्वप्न होतं. म्हणून मी शिबिर सुरू केल्यानंतर त्यांनी या शिबिराला हनुबाबाची जत्रा असं नाव दिलं आणि आज जत्रा भरती आहे. या ठिकाणी जत्रा भरलेली आहे आणि जत्रेमध्ये जवळपास विदर्भाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर विदर्भाच्या आजूबाजूतून म्हणजे मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा या ठिकाणून सुद्धा लोक येतात. ब्रेक नंतर जाणून घेऊया की या संपूर्ण शिबिरासाठी लाखोंचा खर्च जो आहे तो कुठून येतो आणि या मागची प्रेरणा जी आहे. लहाने सरांसोबत जी टीम आहे त्या टीमसोबतही जाऊया, भेटूया. डॉक्टर पारेख मॅडम आहेत, त्यांनाही भेटूया. रागिनी पारेख यांचं जे कार्य या ठिकाणी आहे ते सुद्धा जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आनंदवनामध्ये आपण आता आहोत आणि नेत्र शिबिर या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास लाखो लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. रागिनी पारेख आपल्यासोबत आहेत. डॉक्टर नाहीत फक्त, त्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि हे जे या ठिकाणी औषधं हे दिसत आहेत ते हे औषधं जे आहेत ते आंतरराष्ट्रीय स्तराची आहेत. या ठिकाणी ऑपरेशनसाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टी हे डॉक्टर स्वतःसुद्धा वापरतात आणि स्वतःच नाही, ज्यांच्या नातेवाईकांच्या म्हणजे रागिनी पारेख यांच्या आईच्या ऑपरेशनसाठी ज्या गोष्टी वापरल्या गेल्या, ज्या पद्धती वापरल्या गेल्या, ज्या टेक्निक्स वापरल्या गेल्या त्याच या शिबिरामध्ये वापरल्या गेल्या आहे. त्यामुळे खासियत सुद्धा या ठिकाणी आहे. मॅडम, काय सांगाल की ज्या पद्धतीनं या ठिकाणी इक्विपमेंट्स तुम्ही आणता, मुंबईवरून ट्रकभर सामान तुम्ही या ठिकाणी आणता, काय सांगाल ज्या पद्धतीनं या ठिकाणी लाखो रुपयाचा खर्च येतो आणि इतके महागड्या औषधी तुम्ही या ठिकाणी, कारण की ज्या पद्धती शिबिरं असतात कुठेतरी शिबिरामध्ये ज्या गोष्टी फ्री असतात, सॅम्पल्स असतात, ते वापरल्या जातात, पण या ठिकाणी असं काही नाही आहे. काय तुमचा हेतू आहे याच्या मागचा? ही जी शिबिर आहेत एक NGO जे आहेत आय केअर चॅरिटेबल ट्रस्ट आणि आनंदवन त्यांच्याद्वारे ही केली जात आहे आणि ते सगळं खर्च ते उचलतात. हे एक NGO आणि गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा म्हणजे NGOज आणि जे हॉस्पिटलचं एक चांगलं सिम्बायोसिसचा हा उदाहरण आहे.
तर त्याचा लागणारा सामान ते खरेदी करतात, पण इथे आणण्यासाठी ते धूळ न लागे, डस्ट फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आणण्यासाठीची पॅकिंग, कारण चुकीचे ड्रग्ज वापरू नये किंवा एक्सपायर्ड ड्रग्ज वापरू नये त्याची दक्षता खूप घ्यावी लागते. आणि 2000 शस्त्रक्रियाला लागणारा 75 आयटम्स जे आहेत तर प्रत्येक वस्तू आपण फ्री करतो, त्याच्यासाठी रियूज करणं, रिसायकल करणं हे बरोबर नाही आहे. तर प्रत्येक पेशंटसाठी डिस्पोजेबल वापरणं, कारण हाय व्हॉल्यूममध्ये एकमेकांचा इन्फेक्शन लागू नये ती दक्षता घेणं फारच गरजेचं आहे. मी नेहमी म्हणत असते की गेल्या महिन्यात माझी आईंचं जे हॉस्पिटलमध्ये दोन्ही डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया लाने सरांनी केली आणि ती शस्त्रक्रिया जेव्हा केली तर दोन्ही दिवस 130 रुग्ण तिच्यानंतर ऑपरेट झाले आणि जे सामान तिच्यासाठी वापरण्यात आलं तेच आम्ही बाकी सगळे पेशंटला वापरतो. म्हणजे प्रत्येक पेशंट आपल्यासाठी VIP असतं, गरीब असेल, फ्री असेल. काल रात्री एक भिकारी होते इथे बसस्टँडचे, त्यांना आणून आंघोळ घालून आपण जी शस्त्रक्रिया केली. तर शस्त्रक्रिया क्वांटिटी नाही पण क्वालिटी असणं फारच गरजेचं आहे. तुम्ही लोकांना 100% दृष्टी देता हे फार महत्त्वाचं आहे. लार्ज व्हॉल्यूम करतो तर ते निष्काळजीपणा करता कामा नाही, ते फारच महत्त्वाचं आहे. तर लहाने सर माझ्यासोबत असतात, पण माझ्याबरोबर आय केअरची टीम असते, माझे OTचे लोक असतात. तर OTचे मायक्रोस्कोप्स आम्ही आणतो, त्यात माझ्या पप्पांनी एक मायक्रोस्कोप डोनेट केलेला आहे आणि ते सगळं सामान आणून आम्ही इथे ऑपरेशन करत असतो. आणि ते इथे जी OT प्रिपेअर करणे किंवा डॉक्टर पोल सर जी काळजी घेतात त्याच्यामुळे ते हे त्याचे रिझल्ट्स असतात आणि हे सायंटिफिक रिझल्ट्स असणं फारच गरजेचं आहे. VIP तुम्ही म्हटलं, पण VIP ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं, एक डोळा ज्यांना असतो त्यांच्यासाठी एक VIP स्कीम तुमच्याकडे आहे. ते VIP स्कीम काय ते आम्हाला समजून सांगा आणि तुमची VIP स्कीम मुळे किती लोकांना डोळे जे आहेत त्यांचे वाचलेले आहेत, कारण की एकच डोळ्यांसाठी ही VIP स्कीम आहे. ही VIP स्कीम काय आहे ते तुम्ही समजून सांगा. भारत सरकार आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा हा धोरण आहे की लहाने सरांनीच जे एक डोळ्यांचे पेशंट आहेत त्यांना ऑपरेट करायचा. कारण कसं आहे की त्यांना कुठल्याही कारणामुळे जर एक डोळा गेला असेल तर त्यांचा तोच डोळा आहे आणि ती शस्त्रक्रिया चांगली होणे गरजेचं आहे, कारण नाहीतर ते पूर्णपणे आंधळं होतील. तर त्या पेशंटला आम्ही VIP म्हणून लेबल करतो. सगळेच पेशंट आमच्यासाठी VIP असतात, पण त्यांची शस्त्रक्रिया एक प्रोटोकॉल असतो की कुणी काय शस्त्रक्रिया करायचं. सिनियर मोस्ट सर्जन लहाने सर अमुक शस्त्रक्रिया करतील, त्याच्यानंतर मी आहे, जे ट्रेनी डॉक्टर्स आहेत तर ते कुठल्या शस्त्रक्रिया करतील. त्याच्या पेशंटचा एक डोळा ऑलरेडी ऑपरेट झाला असेल आणि सुपरविजनमध्ये, म्हणजे पेशंटवर एक्सपेरिमेंट करू नका हे आमचं धोरण आहे आणि पेशंटला 100% रिझल्ट आणायचेच हे आमचं धोरण आहे. आपण हे जे ड्रग्ज वापरतो तर ते 100% इंडियन आहेत. म्हणजे जरी आपण म्हणतो की आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत, मी तुम्हाला सांगू इच्छिते की एव्हरीथिंग दॅट वी यूज इज इंडियन. भारतीय बनावटीचे उत्कृष्ट दर्जाचे आहेत आणि आपण खूप चांगलं वस्तू निर्माण करू शकतो आणि चांगले रिझल्ट देऊ शकतो. आपल्याला बाहेरची कुठलीही वस्तू आणून वापरायची काहीच गरज नाही आहे. शेवटचा प्रश्न मॅडम, VIPचा अर्थ तुम्ही नाही समजून सांगितला, म्हणजे तुमच्यासाठी VIPचा अर्थ काय? VIPचा अर्थ म्हणजे आपण नेहमी म्हणतो VIP म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट माणूस, तर तो कोणी मोठा माणूस किंवा असं नाही नसून तो साधा पेशंट, पण तो डोळ्यासाठी VIP आहेत, आपल्यासाठी VIP आहे की त्यांचे डोळे 100% चांगलेच झाले पाहिजे. त्यांचा एक डोळा आहे जो अपंग आहे, तो क्रिपल्ड आहे, ज्याचं कोणी नाही आहे, ज्याचं कोणी वाली नाही, म्हणजे जे काय रंजले गंजले ते सगळेच VIP आहेत. आणि VIP म्हणून त्यांची दक्षता देऊन 100% त्यांची ती आई बाप आणि आपण त्यांची मुलं असं वागून आपण त्यांची शस्त्रक्रिया करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण बघू शकतो की जवळपास 1900च्या वर या ठिकाणी यावर्षी शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि विदर्भातल्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी पेशंट्स आलेले आहेत आणि हे जे पेशंट्स आहे हे आता आपल्या घरी जातील आणि यानंतर फॉलोअप जो आहे तो सुद्धा घेतला जाईल. चष्मे पासून ते यानंतर फॉलोअपची औषधे सुद्धा या ठिकाणी निशुल्क मिळणार आहे. त्यामुळे विदर्भात अशा पद्धतीची सोय कुठेही नाही. राज्यात सुद्धा अनेक ठिकाणी असे कॅम्प व्हावे अशी मागणी होते, पण हात जे आहे ते अत्यंत म्हणजे या ठिकाणी टीम जी आहे ते हात कमी आहेत. त्यामुळे या हातांना आणखी लोक येण्याची वाट आहे. त्यामुळे या लोकांना जेव्हा आणखी लोक सोबत येतील तेव्हा हे जे शिबिर आहे हे आणखी मोठं होईल. विदर्भाच्या जनतेसाठी हे शिबिर जे आहे आशेचं किरण आहे. विदर्भातल्या लाखो लोकांना आतापर्यंत याचा फायदा मिळाला आहे. आता हाच फायदा राज्याच्या इतरही भागातल्या लोकांना मिळण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, चंद्रपूर.